आपण मागे भरपूर प्रमाणामध्ये आई कशी असावी, चांगली आई कशी असावी, आदर्श आई कशी असावी असे सगळे एपिसोड बघत आहात आणि आपल्याच कडून बरेचसे लोक बरेचसे प्रश्न पण विचारत आहेत. त्यात कोणी विचारतं संस्कारी आई म्हणजे काय. चला आज आपण संस्कारी आई म्हणजे काय हे पण बघूया. संस्कार म्हणजे काय. माझ्यासाठी एखादा जो संस्कार असेल तो तुमच्यासाठी आहेच किंवा नाही तो मला माहिती नाही, बरं. पण आपण सुरुवातच करूया. हे लहान मूल जे आहे त्याला आपल्याला संस्कार शिकवायचे आहेत. मग आपण संस्कारमध्ये काय म्हणतो, खोटं बोलू नका, देवाची दररोज पूजा करा, हे संस्कार आहेत. पण हे नंतर येतात. पहिल्यांदी त्या मुलांना त्यांच्या शरीराची माहिती द्या. त्यांना त्यांचं शरीर कसं आहे हे जर कळलं तर त्यांचं मनसुद्धा संस्कारी होईल. उदाहरणार्थ, एखादी मुलगी जेव्हा वयात येत असते तिच्या शरीरामध्ये काही बदल होत असतात, तिच्या मनामध्ये काही बदल होत असतात, तिच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा गुंता असतो. तर अशा वेळेला त्या आईने त्या मुलीच्या जवळ बसून तिला हे सांगणं जरुरी आहे की हे असं होणं नॅचरल आहे. तू आता मोठी होते आहेस, तुझ्या शरीरामध्ये काही बदल होणार आहे. त्या बदलामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. ह्या मुलीसारखं त्या मुलामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होणार आहेत. ती व्यक्ती पौगंडावस्थेत जाणार आहे. अशा वेळेला आईनी आपल्या पतीची म्हणजे त्या मुलाच्या वडिलांची मदत घेऊन त्यांनी आपल्या मुलाला तुझ्या शरीरात काय बदल होणार आहेत हे समजावून देणं जरुरी आहे. आपल्या शरीराची ज्या वेळेला स्थिती चेंज होते आहे, बदलाव होतो आहे आपल्या शरीरामध्ये, त्याच वेळेला आपली बहीण असेल तिच्यामध्ये पण काही बदल होत आहेत. त्या बदल होण्यामुळे त्या बहिणीला त्रास होतो आहे किंवा आनंद होतो आहे हे जेव्हा त्या भावाला कळतं त्यावेळेला तो दुसऱ्या स्त्रीकडे एक आदरयुक्त बघतो. म्हणजेच जर त्या मुलाला एखादा मोठा भाऊ आहे आणि एखादी छोटी बहीण आहे, बहिणीला मासिक पाळीमध्ये जर त्रास होत असेल आणि त्यावेळेला आईने त्या बहिणीची काळजी कशी करावी, कशी घ्यावी, सगळ्या घरच्या लोकांनी तिला कशी मदत करावी हे जर आपल्या नवऱ्याप्रमाणेच आपल्या मुलालाही सांगितलं असेल तर पुढे जाऊन हाच मुलगा ज्या वेळेला लग्न करेल आणि त्याच्या बायकोला त्याच्या ह्या सपोर्टची गरज असेल तेव्हा तो कधीच म्हणणार नाही काय तू फार नाटकं करते आहेस, ही तर एक नॅचरल प्रोसेस आहे, तू अशी नाटकं का करतेस, असं तो कधीच म्हणणार नाही. कारण त्यांनी हे बघितलेलं असेल की त्याच्या आईला मासिक पाळीमध्ये काय त्रास झाला किंवा त्याच्या बहिणीला काय त्रास झाला आणि त्यातून ते 3 दिवस त्यांनी कसे चांगल्या तऱ्हेने घालवण्याचा प्रयत्न केला. हा एक संस्कार आहे. सेम गोष्ट त्या बहिणीला सुद्धा सांगता आली पाहिजे की भावाला सुद्धा मानसिकदृष्ट्या तो कसा घाबरू शकतो. तो पुरुष आहे म्हणजे नेहमीच तो तलवार काढून उभा आहे असं नाही, भीती त्यालाही वाटू शकते. एखाद्या वेळेस कित्येक घरामध्ये मुली बोल्ड असतात आणि मुलगे भित्रे असतात आणि अशा भित्र्या मुलांवर सुद्धा अत्याचार होण्याची संभावना असते. तर अशा वेळेला त्या बहिणीने जर भावाची मदत केली, त्याचा इमोशनली त्याला थोडं वर येण्याला प्रयत्न केला तर तो मुलगासुद्धा एक चांगला मुलगा म्हणून तयार होऊ शकतो. आणि त्यामुळे स्वतःच्या शरीराची ज्या मुलांना, मुलगा किंवा मुलगी, जाणीव असते ती मुलं दुसऱ्याच्या शरीराबरोबर कधीच वाईट करू शकत नाहीत. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार त्यांच्या आईने त्यांच्या लहानपणामध्येच जर त्यांना दिला तर जे बलात्कार होतात, स्त्रियांवर अत्याचार होतात, ते पूर्णपणे बंद होतील. फक्त आई सुधारली
तर मुलं सुधारतील आणि आई बिघडली तर मुलं बिघडतील एवढंच मला वाटतं. धन्यवाद.